आज जो आपण घटक अभ्यासणार आहोत तो असणार आहे बेसिक ऑफ रिसर्च. B.Ed द्वितीय वर्षामध्ये कोर्स क्रमांक 210 अंतर्गत येणारा हा जो प्रात्यक्षिक कार्याचा भाग असणार आहे, हा भाग पूर्णपणे इंटरनल प्रॅक्टिकल वर्कचा भाग असणार आहे. कोर्स क्रमांक 210 बेसिक ऑफ रिसर्च, संशोधनातील मूलभूत संकल्पना, हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. हा जो प्रात्यक्षिक कार्याचा भाग असणार आहे हा तुम्हाला असणार आहे B.Ed द्वितीय वर्षामध्ये 100 मार्कांसाठी हा संशोधनाचा भाग तुम्हाला असणार आहे. तर बेसिक ऑफ रिसर्च हा जो भाग आहे हा प्रात्यक्षिक कार्यामध्ये टाकण्यामागील किंवा B.Ed द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग समाविष्ट करण्यामागील महत्त्वपूर्ण उद्देश काय असेल तर तो असा आहे की विद्यार्थी शिक्षक, ज्यांना आपण छात्राध्यापक असं म्हणतो, की छात्र अध्यापकांना संशोधनाविषयी काही ज्या मूलभूत बाबी आहेत या बाबींची माहिती मिळवून विविध असणाऱ्या मूळ संशोधन पद्धती, त्याच्यानंतर शाळेमध्ये येणाऱ्या विविध समस्या, त्या समस्या कशा सोडवायच्या, या समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना, या सर्व बाबींची माहिती होण्यासाठी B.Ed द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये हा घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे आता मुळात हे पहा की जेव्हा तुमचं B.Ed कंप्लीट होणार आहे तेव्हा तुम्ही माध्यमिक शाळेवरती किंवा आता प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत तुम्ही शिक्षक म्हणून काम करण्यास पात्र होणार आहात. मग शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करत असताना शाळेमध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा शाळेमध्ये कोणकोणत्या अडचणी येतात, अडथळे येतात, या सर्व बाबींची माहिती मिळवून मग नेमकी समस्या कोणती आहे, ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो, ती समस्या सोडवण्याचे मार्ग कोणते आहेत, त्या समस्येवर उपाययोजना आपण काय करू शकतो, या सर्व बाबींचा शिक्षकाला एक सर्वांगीण विचार करण्याची दृष्टी यावी, त्याचा दृष्टिकोन तशा स्वरूपाचा व्हावा, यासाठी B.Ed अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षामध्ये हा जो कोर्स आहे बेसिक्स ऑफ रिसर्च हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या संदर्भातल्या ज्या काही पुणे विद्यापीठाने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, आपण त्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या पहिले पाहूयात. तर मार्गदर्शक सूचनांमध्ये पहिली मार्गदर्शक सूचना अशी असेल की प्रत्येक छात्राध्यापकाने वेगवेगळ्या विषयांवरील समस्या निवडून हे जे संशोधन कार्य आहे, रिसर्च आहे, हा आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. याच्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा संशोधन विषय हा वेगवेगळा असणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याचे संशोधन कॉपी करता येणार नाही, ही पहिली सूचना असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी सूचना की विद्यार्थ्यांनी विषय निवडल्याच्या नंतर त्याचा संशोधन विषय मार्गदर्शकांच्या मदतीने निश्चित करून घेतल्याच्या नंतर त्याला त्याचा संशोधन आराखडा तयार करावायचा आहे, ज्याला आपण रिसर्च प्रपोजल असं म्हणतो, ते तयार करावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महाविद्यालयाकडून जे दिले गेलेले मार्गदर्शक आहेत, 2-4 दिवसापूर्वी ग्रुपवरती तुम्हाला ते मार्गदर्शक आणि त्या मार्गदर्शकांच्या गटांतील विद्यार्थी यांची यादी आपल्या ग्रुपवरती टाकण्यात आलेली आहे. तर त्या गटातील त्या छात्राध्यापकांनी त्यांना जे मार्गदर्शक दिलेले आहेत त्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार आपलं संशोधनाचं पुढील कार्य पूर्ण करावायचं आहे. त्याच्यानंतर या संशोधन कार्याच्या पूर्ततेसाठी संशोधकाने म्हणजे विद्यार्थ्याने त्याच्या मार्गदर्शकांना कमीत कमी 10 ते 15 वेळा त्या मार्गदर्शकांशी संपर्क साधून, त्या मार्गदर्शकांची भेट घेऊन, त्या मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊन आपलं हे संशोधन कार्य किंवा रिसर्च वर्क जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. आणि हे रिसर्च वर्क किंवा संशोधन कार्य कंप्लीट करण्यासाठीचा जो कालावधी असेल, B.Ed द्वितीय वर्षामध्ये जो आपल्याला एंट्रन्सशिपचा 4 महिन्यांचा जो कालावधी दिलेला आहे, 16 आठवड्यांचा कालावधी, त्या 16 आठवड्यांच्या एंट्रन्सशिपच्या कालावधीमध्ये आपल्याला हा रिसर्च कंप्लीट करावायचा आहे. हा रिसर्च एंट्रन्सशिपमध्ये कंप्लीट करावायचा असण्याचं किंवा करण्याचं मुख्य कारण काय आहे?
कारण या संशोधनासाठी हा संशोधनाचा आपल्याला घ्यायचा जो विषय आहे तो मूळ किंवा एक शालेय पातळीवरील छोटासा संशोधनाचा विषय असणार आहे आणि 4 महिने किंवा 16 आठवडे छात्र अध्यापक हा शाळेमध्ये एंट्रन्सशिपसाठी असणं अपेक्षित आहे आणि या कालखंडामध्ये तो पूर्ण वेळ शाळेमध्ये उपलब्ध असण्या कारणाने त्याला शाळेमध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होतात, शाळेमध्ये प्रत्यक्ष अध्यापन करत असताना, शालेय उपक्रमांचे नियोजन करत असताना, त्या उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना, घटक चाचण्या घेत असताना, परीक्षा ऑर्गनाईज करत असताना कोणकोणत्या समस्या येतात किंवा विविध प्रकारचे जे सहशालेय उपक्रम असतील, अभ्यासेतर उपक्रम असतील, अभ्यासपूरक उपक्रम असतील, हे उपक्रम राबवताना कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, या सर्व बाबींचा विचार करून त्या छात्राध्यापकाने आपल्याला भेडसावणारी संबंधित समस्या निवडायची आहे आणि या 4 महिन्याच्या किंवा 16 आठवड्याच्या कालखंडामध्ये त्याला दिलेल्या मार्गदर्शकांच्या साहाय्याने किंवा मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार, मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार त्याला आपलं संशोधन कार्य या 16 आठवड्यांमध्ये पूर्ण करावयाचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा हे तुमचं संशोधन कार्य पूर्ण होणार आहे तेव्हा हे संशोधन कार्य संशोधक आणि त्याचे मार्गदर्शक या दोघांच्या स्वाक्षरीनिशी तुम्हाला महाविद्यालयामध्ये जमा करावयाचा आहे. त्याच्यानंतर हा जो संशोधन अहवाल असणार आहे, हा संशोधन अहवाल विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये स्वलिखित महाविद्यालयामध्ये जमा करावयाचा आहे. त्याच्यानंतर पुढची जी सूचना आहे की महाविद्यालयाने तुम्हाला दिलेलं जे स्टेशनरी आहे त्या वहीमध्येच दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तुम्हाला त्या अहवालाचं लेखन करावयाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो त्याच्यामधली सूचना असणार आहे की या संशोधन कार्यासाठी किंवा हे संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी, पूर्ण करत असताना, पूर्ण केल्यानंतर त्या संशोधन कार्याच्या संदर्भातील जे असणारे पुरावे आहेत, एव्हिडन्सेस आहेत, ते एव्हिडन्सेस तुम्हाला त्या संशोधन अहवालाच्या वहीमध्ये शेवटी तिथे लावायचे आहेत किंवा ते सबमिट करायचे आहेत. मग त्या एव्हिडन्सेसमध्ये तुम्हाला काय काय असू शकतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या शाळेमध्ये हे संशोधन कार्य पूर्ण करणार आहात त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुम्हाला हे संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण केलं असल्याचं जे सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र देणार आहेत ते तुम्हाला त्या अहवालाच्या शेवटी तुम्हाला लावायचं आहे. त्यासोबतच हे संशोधन कार्य करत असताना तुम्ही जे संशोधनाचं टूल वापरलेलं आहे, रिसर्च टूल किंवा संशोधनाचं जे साधन वापरलेलं आहे, मग त्या साधनामध्ये तुमची प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, निरीक्षण असेल, जे कुठलं तुमचं साधन असणार आहे त्या साधनाची तुम्ही तयार केलेली प्रश्नावली असेल, प्रश्नावली घेतली तर त्याची प्रश्नावली, मुलाखत असेल तर त्याचं शेड्यूल किंवा अनुसूची असेल, अशा स्वरूपाचं जे टूल आहे ते टूल तुम्हाला तिथे पेस्ट करावयाचं आहे. त्याच्यानंतर हे संशोधन कार्य करत असताना तुम्ही जे डेटा कलेक्शन केलेलं आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडून किंवा त्या तुमचा जो काही संबंधित सॅम्पल असेल, रिसर्च सॅम्पल किंवा तुम्ही निवडलेला जो डेटा असेल, मग ते विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील, शाळेचे मुख्याध्यापक असतील, जो कोणी असेल, तर त्यांनी सोडवून तुम्हाला दिलेल्या ज्या प्रश्नावली असतील किंवा त्यांच्या मुलाखतीचा जो काही डेटा असेल ते सुद्धा एव्हिडन्सेस तुम्हाला याच्यामध्ये शेवटी जोडायचे आहेत. आणि या व्यतिरिक्त त्या शाळेमध्ये हे प्रात्यक्षिक कार्य किंवा हे संशोधन पूर्ण करत असताना जर काही पुरावे म्हणून तुम्ही काही फोटोग्राफ्स घेतलेले असतील तर त्याच्या सुद्धा प्रिंट्स तुम्हाला इथे वहीच्या शेवटी लावायचे आहेत. फोटोच्या प्रिंट लावताना त्या तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलर तुम्हाला जे शक्य होईल त्याप्रमाणे लावू शकता. कलरच लावावे असं कुठलंही बंधन असणार नाही. अशा या महत्त्वपूर्ण अशा ज्या सूचना असणार आहेत संशोधन कार्य पूर्ण करत असताना, या सर्व सूचनांचं तुम्हाला पालन करणं अनिवार्य असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं संशोधन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय रिसर्च. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत संशोधनाचा अर्थ आणि संशोधनाची व्याख्या. तर त्याच्यामध्ये पहिली जी व्याख्या असणार आहे ती आहे
Research is the process of solving problems and finding facts in organized way. संशोधन, आता मुळात जेव्हा आपण विचार करू रिसर्च, व्हॉट इज मीन बाय रिसर्च, शब्दशः जर आपण याचा विचार केला, अँड सर्च, अँड सर्च हे जर दोन शब्द आपण वेगळे काढले तर याच्यातून आपल्याला नेमकं संशोधन म्हणजे काय हे समजण्यास अत्यंत मदत होईल. सर्च म्हणजे काय? शोधणे. सर्च म्हणजे शोधणे किंवा शोध घेणे, आणि रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे किंवा पुन्हा पुन्हा शोध घेणे, असं शब्दशः याचा अर्थ आपण या शब्दावरून असा बोध घेऊ शकतो. मग त्याची व्याख्या सांगत असताना संशोधन म्हणजे समस्या निराकरणाची किंवा समस्या उकलण्याची आणि तथ्य शोधण्याची संघटित अशी प्रक्रिया होय. व्हॉट इज मीन बाय रिसर्च? रिसर्च इज द प्रोसेस ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम अँड फाइंडिंग फॅक्ट्स इन द ऑर्गनाइज वे. म्हणजेच समस्या उकलन किंवा समस्या निराकरण आणि तथ्य शोधनाची संघटित अशी प्रक्रिया म्हणजेच संशोधन होय. अशी संशोधनाची एक व्याख्या आपल्याला पाहावयास मिळते. दुसरी व्याख्या आपण पाहणार आहोत. रिसर्च इज अ केअरफुल अँड डिटेल स्टडी इनटू अ स्पेसिफिक प्रॉब्लेम, कन्सर्न ऑर इश्यू युजिंग द सायंटिफिक मेथड. संशोधन म्हणजे एखादी विशिष्ट समस्या, एखादा विशिष्ट दृष्टिकोन, एखादा विशिष्ट मुद्दा किंवा ज्याला आपण एखादा विशिष्ट घटना म्हणू शकतो, या सर्वांचा वैज्ञानिक पद्धतीने केलेला सखोल अभ्यास म्हणजेच संशोधन होय, असं देखील आपण संशोधनाच्या व्याख्येमध्ये म्हणू शकतो. त्याच्यानंतर संशोधनाची जी तिसरी व्याख्या आहे ती अशी आहे. Research is defined as a creation of new knowledge and or the use of existing knowledge in a new and creative way so as to generate a new concept, methodologies and understanding. संशोधन म्हणजे नवीन ज्ञाननिर्मितीचे किंवा पूर्वीच्या ज्ञानाचे नव्याने आणि सृजनात्मकतेने त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यासंदर्भात नवीन संकल्पना, नवीन पद्धती आणि नवीन दृष्टिकोन किंवा नवीन आकलन या सर्वांच्या आधारे केलेले संशोधन किंवा या सर्वांच्या आधारे घेतलेला शोध म्हणजेच संशोधन होय, अशी सुद्धा संशोधनाची व्याख्या आपण सांगू शकतो. मग या संशोधनांच्या तिन्ही व्याख्येवरून आपल्याला बोध काय होतो की रिसर्च मीन्स व्हॉट, की कशाचा तरी शोध घ्यायचा आहे, काहीतरी शोधायचंय. याच्यातून आपल्याला एवढा तर बोध व्हायला काहीच हरकत नाही की संशोधन म्हणजे काय, तर संशोधन म्हणजे नवनवीन गोष्टींचा, नवनवीन ज्ञानाचा किंवा आपल्याकडे पूर्वीच अवगत असलेल्या ज्ञानाचा नवीन दृष्टिकोनाने किंवा त्या ज्ञानातील नवनवीन जे असणारे तथ्य आहेत, नवनवीन असणारे जे पैलू आहेत, त्या पैलूंचा विविध संकल्पना, विविध पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजेच संशोधन होय. अशा प्रकारे संशोधनाच्या व्याख्या आपल्याला सांगता येतील. यातून आपल्याला संशोधन ही नेमकी काय कन्सेप्ट आहे, काय संकल्पना आहे हे आपल्याला याच्यातून समजू शकतं. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे संशोधनाचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसर्च. त्याच्यामध्ये जे मूळ प्रकार आहेत ते 3 मूळ प्रकार आहेत. त्याचं जे बायफर्गेशन आहे ते असं असणार आहे. ॲज पर ऍप्लिकेशन, उपयोगितेवरून, संशोधनाची असणारी उपयोगिता किंवा त्याचं असणारं उपयोजन याच्यावरून संशोधनाचे पडणारे प्रकार. त्याच्यानंतर संशोधनातून मिळणारी माहिती याच्यावरून पडणारे संशोधनाचे प्रकार आणि संशोधनाचे इतर प्रकार, असे मुख्य 3 प्रकारामध्ये संशोधनाचं वर्गीकरण किंवा संशोधनाच्या प्रकारांचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत ॲज पर ऍप्लिकेशन किंवा उपयोजनानुसार किंवा संशोधनाच्या उपयोगितेनुसार संशोधनाचे असणारे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणू शकतो फंडामेंटल रिसर्च और प्युअर रिसर्च और बेसिक रिसर्च, म्हणजे मूलभूत संशोधन, मूळ संशोधन हा याच्यामधील पहिला प्रकार आहे. तर मूलभूत संशोधन किंवा फंडामेंटल रिसर्च म्हणजे काय,
ज्या संशोधनाचा उद्देश हा नवनवीन संज्ञा किंवा नवनवीन तथ्य शोधणे हा असतो, या संशोधनाला मूलभूत संशोधन असं म्हणतात. या संशोधनाचा म्हणजे बघा, आता जसं की आपण एक उदाहरणच जर घ्यायचं झालं तर गॉड पार्टिकल, जो ज्याला आपण देवकण असं म्हणतो, मागील काही वर्षापूर्वी त्याच्यावरती संशोधन झालेलं आहे की पृथ्वीची निर्मिती कशापासून झाली किंवा पृथ्वीची निर्मितीची प्रक्रिया, त्या संदर्भात जे संशोधन झालं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एका लहान कणापासून पृथ्वीची निर्मिती झालेली आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, गॉड पार्टिकल. तर हे जे अशा स्वरूपाचं संशोधन आहे, म्हणजे ती एक नवीन संज्ञा या संशोधनाच्या माध्यमातून शोधून काढलेली आहे. गॉड पार्टिकल नावाची जी संकल्पना आहे, जी संज्ञा आहे, ती संज्ञा किंवा ती कन्सेप्ट या रिसर्चच्या माध्यमातून शोधून काढलेली आहे. तर मग अशा स्वरूपाचं जे संशोधन असतं, हे संशोधन मूलभूत संशोधन किंवा ज्याला आपण फंडामेंटल रिसर्च असं म्हणू शकतो. या संशोधनाचा उद्देश हा जो आहे, हा उद्देश म्हणजे नवनवीन बाबींमध्ये संशोधन करणे, नवीन ज्ञानाची निर्मिती करणे, नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या नवनवीन गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करणे, अशी या फंडामेंटल रिसर्च किंवा मूलभूत संशोधनाची उद्दिष्ट आहे किंवा त्याची एम्स आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो असणार आहे अप्लाइड रिसर्च किंवा ज्याला आपण उपयोजित संशोधन असं म्हणू शकतो. म्हणजे आता या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला एक फरक लक्षात येईल की फंडामेंटल रिसर्च किंवा मूलभूत संशोधनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्याचा उद्देश हा समोर ठेवलेला नसतो. फक्त नवनवीन तथ्यांचा शोध, नवीन ज्ञाननिर्मिती, नवीन गोष्टींचा शोध घेण्याचा उद्देश या मूलभूत संशोधनामध्ये समोर ठेवलेला असतो. परंतु हा जो उपयोजित संशोधन किंवा ज्याला आपण अप्लाइड रिसर्च म्हणतो, याच्यामध्ये मात्र आपल्याला भेडसावणारी जी समस्या आहे किंवा आपल्या समोर निर्माण झालेल्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट असा उद्देश, विशिष्ट असं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून हा अप्लाइड रिसर्च इम्प्लिमेंट केला जातो किंवा हे उपयोजित संशोधन केलं जातं. या उपयोजित संशोधनाचा मूळ उद्देश काय आहे की आपल्या समोर असणाऱ्या समस्येचे किंवा त्या समस्येवरती उपाययोजना शोधणे आणि त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, हा मूलभूत उपयोजित संशोधनाचा उद्देश आहे. म्हणजे अशा प्रकारचे त्या संशोधनाच्या असणाऱ्या उपयोगितेवरून, त्या संशोधनाच्या असणाऱ्या उपयोजनावरून संशोधनाचे मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन असे दोन प्रकार पडतात. त्याच्यानंतर संशोधनातून मिळणाऱ्या माहितीप्रमाणे किंवा माहितीवरून ॲज पर द इन्फॉर्मेशन संशोधनाचे जे प्रकार पडतात, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजेच गुणात्मक संशोधन ज्याला आपण म्हणू शकतो. आता गुणात्मक संशोधन हा जो भाग आहे, याच्यामध्ये जो तुम्हाला मिळणारा डेटा आहे किंवा तुमची जी संकलित होणारी माहिती आहे, ती माहिती क्वालिटेटिव्ह फॉर्ममध्ये किंवा गुणात्मक स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. म्हणजे जनरली जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं, जनरली आपण एक उदाहरण जर घेऊया तर स्वातंत्र्यवीर सावरकर, संशोधन समजा आपण असा टॉपिक घेतला की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान याचा चिकित्सक अभ्यास. म्हणजे तुम्ही जर संशोधनाचा विषय सहजपणे हा निवडला की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये असणारं योगदान काय आहे, त्याचा अभ्यास जर तुम्हाला करावायचा असेल तर तो अभ्यास करताना आपण कोणत्या स्वरूपाचे टूल्स किंवा साधनं वापरणार आहोत की इतिहासामध्ये आपल्याला सापडणाऱ्या विविध नोंदी असतील, त्याच्यानंतर तत्कालीन परिस्थितीमध्ये झालेलं काही लिखाण असेल, त्याच्यानंतर तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यापैकी काही व्यक्ती आपल्याला भेटतील तर त्यांचं मुलाखत असेल. म्हणजे अशा स्वरूपाचा आपण त्यांच्याकडून डेटा कलेक्ट करणार आहोत किंवा माहितीचं संकलन करणार आहोत. मग आपल्याला या सर्व साधनांमधून मिळणारी माहिती ही कशा स्वरूपामध्ये असणार आहे,
ही गुणात्मक स्वरूपामध्ये असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला संख्यात्मक माहिती, न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन मिळणार नाही. माहिती फक्त कशी मिळणार आहे? गुणात्मक माहिती मिळणार आहे, की त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये कोणत्या साली काय काम केलं, या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. मग हे जी माहिती मिळणार आहे याच्यावरून जे आपण निष्कर्ष काढणार आहोत, माहितीचं पृथक्करण, माहितीचं विश्लेषण करून जे निष्कर्ष काढणार आहोत, ते निष्कर्ष सुद्धा आपले कसे असणार आहेत? गुणात्मकच असणार आहेत. त्याला संख्यात्मक कुठल्याही प्रकारचं स्वरूप प्राप्त होणार नाही. म्हणजे अशा स्वरूपाचं जे संशोधन असतं त्याला आपण गुणात्मक संशोधन किंवा त्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा जो प्रकार आहे तो क्वांटिटेटिव्ह रिसर्च. मग हा क्वांटिटेटिव्ह रिसर्च कसा असणार आहे, की याच्यातनं जे मिळणारी आपल्याला माहिती आहे, आपला जो डेटा कलेक्शन असणार आहे, तो डेटा आपला न्यूमेरिकल फॉर्ममध्ये असणार आहे, किंवा प्राप्त माहिती किंवा जो डेटा आहे त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी आपण स्टॅटिस्टिकल मेजर्स, मग त्याच्यामध्ये मीन, मोड, मेडियन, त्याच्यानंतर तुमचा टी स्कोर असेल, काय स्कोर असेल, या ज्या सर्व गोष्टी आहेत, या सर्व माध्यमांचा, या सर्व टूल्सचा, या सर्व स्टॅटिस्टिकल मेजरमेंटचा किंवा ज्याला आपण सांख्यिकीय परिमाणे असं म्हणतो, या सर्वांचा वापर आपण करू शकतो आणि याच्या माध्यमातूनच आपण आपल्या फाइंडिंग्स असतील किंवा आपले जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष काढू शकतो. तर त्यावरून हे दोन प्रकार म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च, म्हणजेच गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधन, असे देखील प्रकार त्याच्या संदर्भामध्ये पडू शकतात. त्याच्यानंतर पुढचा इतर प्रकारांमध्ये जो आणखी एक प्रकार आहे तो म्हणजेच ऍक्शन रिसर्च. ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन. कृती संशोधन म्हणजेच काय आहे, की शालेय पातळीवरती किंवा वर्ग पातळीवरती शिक्षकाला भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी शिक्षकाने केलेले अत्यंत छोट्या प्रमाणावरील किंवा अत्यंत लहान प्रमाणावरील असणारं जे संशोधन आहे त्याला ऍक्शन रिसर्च किंवा कृती संशोधन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हा जो संशोधनाचा प्रकार आहे, हा संशोधनाचा प्रकार किंवा हे संशोधन अत्यल्प अशा एरियामध्ये, अत्यल्प अशा पॉप्युलेशनमध्ये, अत्यल्प अशा सॅम्पलिंगमध्ये केलं जाणारं हे संशोधन आहे. म्हणजे स्थानिक पातळीवरची जी समस्या आहे, म्हणजे वर्ग पातळी, विषय पातळी, शाळा पातळी किंवा शालेय पातळी, म्हणजे इतक्याशा मर्यादित स्वरूपात आढळणारी एखादी समस्या आणि ती समस्या सोडवण्यासाठी केलेलं संशोधन म्हणजेच कृती संशोधन किंवा ऍक्शन रिसर्च होय असं आपण म्हणू शकतो. मग आपला जो संशोधनाचा प्रकार आहे, आता आपल्याला शिकायचे की या बीएड द्वितीय वर्षामध्ये मूलभूत संशोधन किंवा एक संशोधनातील काही मूलभूत संकल्पना आपल्याला शिक्षक म्हणून समजाव्यात, याच्यासाठी तुम्हाला हे संशोधन अभ्यासावयाचं आहे. तर आपला जो संशोधनाचा प्रकार असणार आहे तो या ऍक्शन रिसर्च कृती संशोधन स्वरूपामध्ये येणार आहे. परंतु हा रिसर्च आपण जेव्हा सबमिट करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे कृती संशोधन असा शब्द कुठेही येणार नाही, जेणेकरून फक्त हा एक रिसर्च आहे, स्मॉल रिसर्च. अप्लाइड रिसर्च मधला हा जो एक छोटासा संशोधनाचं किंवा अप्लाइड रिसर्च मधील एक छोट्या स्वरूपाचं संशोधन असं आपलं या कोर्स अंतर्गत असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे अभ्यासणार आहोत की आपण जे आत्ता काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत बघा, संशोधनाची असणारी व्याख्या, संशोधनाचे असणारे प्रकार, याच्या संदर्भामध्ये कोणाला काही समस्या आहे का, कोणाला काही विचारायचं आहे का? त्याच्या संदर्भामध्ये जर कोणाला काही समस्या असेल की संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे प्रकार काय आहेत, हे जर कोणाला काही समजलं नसेल, कोणाला जर काही शंका असेल तर विचारू शकता.